सबर सिर्फ इंतजार करना नहीं होता, सबर होता है उस वक्त भी खुद को संभालना जब सब कुछ गलत लग रहा हो। हम अक्सर सोचते हैं अगर चीज लेट हो रही है तो शायद हम गलत हैं, पर सच ये है कुछ चीजें हमें मिलने से पहले हमें बना रही होती हैं। दर्द, खामोशी और रुकावट ये सब हमें तोड़ने नहीं मजबूत करने आते हैं। जो दिल से सबर रखता है वक्त एक दिन उससे वो जरूर देता है जिसका वो हकदार होता है। बस रुक जाओ, तुम्हारी बारी भी आ रही है। हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी माझी म्हणजे एक सर्वसाधारण महिला टू बिझनेस वुमन अशी एक जर्नी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, मी बिझनेसमध्ये उतरण्याच्या आधी एक सर्वसाधारण महिला होते, जे घरामध्ये फक्त मुलांचा अभ्यास घेणे, मुलांना सांभाळणे आणि घर सांभाळणे एवढंच करत होते. पण ना स्वामींची माझ्यावर कुठंतरी कृपा झाली आणि त्या स्वामींच्या कृपेने त्यांच्या याने एक देवदूत म्हणून ही जोडी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि आमचं आयुष्य पूर्णपणे चेंज करून टाकलं ते. आणि ते फक्त आणि फक्त ह्या जोडीमुळे. हे माझे अपलाईन आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा एक माझा बिझनेस आहे, त्या बिझनेसला स्टार्ट केलं आहे. यांच्यामार्फत रियांश माझ्या परिवारामध्ये आलं आणि रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अशी कंपनी आहे की ती आज डायरेक्ट सेलिंग या मार्केटमध्ये डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमधली नंबर 1 सेलिंग कंपनी आहे. आणि या कंपनीच्या मार्फत माझं आयुष्य पूर्णपणे चेंज झालं आहे, पूर्णपणे आयुष्य बदललेलं आहे. आधीच्या संध्यामध्ये आणि आजच्या संध्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, खूप डिफरंट आहे. म्हणजे एक सर्वसाधारण महिला, आधी कुठंतरी गुरफटलेली महिला होती, जे फक्त चूल आणि मूल एवढंच तिला कळत होतं. अशी मी वेल एज्युकेटेड होती शिवाय, पण काहीही करत नव्हती किंवा मी माझ्या लाईफमध्ये माझं गोल पूर्णपणे विसरलेली होती, माझं ध्येय पूर्णपणे विसरली होती, स्वतःचं अस्तित्व विसरलेली होती. ते अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी मला ह्या प्लॅटफॉर्मची खूप छान मदत झाली. इथं मी सगळं काही करू शकते, म्हणजे माझं लाईफ पूर्णपणे एन्जॉय करू शकते. मला मान सन्मान भेटतो आहे, रिस्पेक्ट जे एका नारीला भेटलं पाहिजे. म्हणजे बघा, एक सर्वसाधारण महिला जी लग्नाच्या आधी आपल्या वडिलांच्या नावावर आणि लग्नाच्या नंतर आपल्या पतीच्या नावावरती जगत असते किंवा स्वतःचं तिचं काहीच अस्तित्व नसते. तिथं मी माझ्या पतीच्या मार्गदर्शनाखाली, माझ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते. कधीही कोणाच्या समोर न बोलणारी मी आज लोकांच्या समोर स्टेजवर बोलू शकते. म्हणजे एवढं सगळं परिवर्तन झालं आहे. शिवाय जे फायनान्शियल मदत मला मिळाली ती खूप चांगली. म्हणजे आधीच्या माझ्या इन्कममध्ये आणि आताच्या इन्कममध्ये हा खूप मोठा डिफरंट आहे. दुप्पट तिप्पटनी मी आता इन्कम माझं वाढलेलं आहे, कमावते आहे. शिवाय पूर्णपणे लाईफ चेंज झाली. म्हणजे आता या महागाईच्या काळामध्ये ज्या गोष्टींना आपण एक गोष्टींना विचार करून कुठल्या गोष्टीची खरेदी करतो किंवा प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करतो, ती कॉम्प्रोमाइज मला करण्याची आवश्यकता नाही आहे. शिवाय मुलांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करू शकते, त्यांचं भविष्य सेफ आहे आता माझ्या अंडरमध्ये. शिवाय इंटरनॅशनल टूर झाल्या, त्या सगळ्या टूर आम्ही विन करतोय. ज्या भारतामधल्या टूर विन होत आहेत त्या टूर आम्ही दोघं जोडीने किंवा पूर्ण परिवारासह आम्ही तो एन्जॉय करू शकतोय, फक्त आणि फक्त रियांशच्या माध्यमातून. फक्त ज्या भारताच्या बाहेरच्या टूर आहेत त्या भारताच्या बाहेरच्या टूर मात्र सर एकटेच फक्त तिथं जातात किंवा एन्जॉय करतात. कारण मुलांना घेऊन किंवा त्यांची लाईफ डिस्टर्ब करून कसं त्यांचा शेड्यूल चेंज होतो, एक त्यांचा अभ्यास किंवा शाळा ह्या गोष्टी डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून मी त्यांना सामील होत नाही किंवा मी जात नाही. जर मी गेले असते तर मी सुद्धा ह्या गोष्टी एन्जॉय करू शकले असते. आज कॉर्डेलिया क्रूज सर्व एन्जॉय करून आले आहेत. एरोप्लेननी त्यांनी प्रवास केला आहे. ज्या एरोप्लेनला फक्त खालून आम्ही बाय करत होतो किंवा खालून बघत होतो, त्या एरोप्लेनमध्ये बसून त्या एरोप्लेनचा सैर त्यांनी केला आहे. आणि अर्थातच ते हे सगळं मी पण करू शकते, कारण अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी काहीच बघितलं नव्हतं किंवा अशिक्षित आहेत, ज्यांना लिहिता वाचतासुद्धा येत नाही, अशांचासुद्धा लाईफ रियांशनी चेंज केलेली आहे, पूर्णपणे चेंज केलेली आहे. आज मुलांना जो पाहिजे तो वेळ मी देऊ शकते, कारण रियांश हे पूर्णपणे फ्लेक्झिबल वेळेत, आपल्या फ्लेक्झिबल वेळेत आपण करू शकतो. याच्यासाठी कुठलाही टाईम लिमिट नाही, कुठलीही आपल्याला कुठं वेळ द्यायचा नाही आहे किंवा कुठं आपल्याला घर सोडून जायचं नाही आहे. मुलांना सांभाळून, परिवाराला सांभाळून, त्यांचं व्यवस्थित संगोपन करून, म्हणजे मी तरी माझं घर, चूल, मूल सांभाळता ह्या बिझनेसला सुरुवात केलेली आहे आणि एक सक्सेस वुमन म्हणून आज मी या बिझनेसमध्ये आहे. आज प्लॅटिनम
डायरेक्टर म्हणून आमची जोडी ओळखली जाते आणि आमच्या अंडरमध्ये खूप मोठी टीमसुद्धा तयार झालेली आहे की एक म्हणजे मी थोडक्यात सांगायचं काय आहे की एक फ्लेक्झिबल वेळ आहे, वर्क फ्रॉम होम आहे, आपण घरून करू शकतो, एक सेकंड ऑप्शन म्हणून आपण रियांश करू शकतो. जर तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या एक सर्वसाधारण महिला असतील, आपल्या चूल आणि मूलमध्ये गुरफटलेले असतात, स्वतःचं एज्युकेशन झालेलं आहे, काहीतरी करायची इच्छा आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, पण एक गुरफटल्या गेलेलं आहे आता मुलांमध्ये आणि आपल्या घरामध्ये बाहेर निघायला चान्स नाही किंवा अदर काही करू शकत नाही, अशा महिलांना मी सांगू इच्छिते की हे प्लॅटफॉर्म आहे. रियांश मल्टी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता, मुलांना सांभाळून त्यांना तुमचा परिवार सांभाळून तुम्ही रियांश करू शकता. तुमच्या फ्लेक्झिबल वेळेमध्ये तुम्ही रियांश करू शकता. दिवसातला 1 किंवा 2 तास प्रामाणिकपणे जरी आपण रियांशला दिले तरी आपण सक्सेसफुल वुमन म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. एवढी ताकद रियांशमध्ये आहे. खूप छान प्लॅटफॉर्म आहे, खूप छान सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज सक्सेस वुमन आहेत, सक्सेस लोक आहेत आणि आपणही ते सक्सेस मिळवू शकतो. फक्त आणि फक्त आलेल्या संधीचा सोनं करा मित्रांनो. आणि वेळ फक्त आपल्या लाईफमधली आपल्या 24 तासातले 1 किंवा 2 तास प्रामाणिकपणे जर आपण रियांशला देण्याचा प्रयत्न केला, जर आपण दिलं तर आपणही आपली लाईफ चेंज करू शकतो. तर ह्या पद्धतीने खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आलेल्या संधीचा नक्की तुम्ही सोनं कराल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला बिझनेस करायची इच्छा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. चालेल. बाय.